कृषी मंत्र्यांच्या घरावर बच्चू कडूंनी आंदोलन केलं। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर हातात मशाल घेऊन बच्चू कडूंनी आंदोलन केलं। नाशिकमध्ये बच्चू कडूंचे कार्यकर्ते हे रस्त्यावरती उतरले। माणिकराव कोकाटेंविरोधात प्रहार संघटना आक्रमक झाली आहे। फुलेंच्या पुतळ्याला अभिवादन करून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली। नाशिक, संभाजीनगर आणि बीड या ठिकाणी हे मशाल आंदोलन प्रहार संघटनेकडून केले गेले। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात प्रहार संघटना ठिकठिकाणी आपल्याला आक्रमक दिसते। नाशिकमध्ये स्वतः बच्चू कडू यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन झाले। कृषी मंत्र्यांच्या घरावरती प्रहार संघटनेने आंदोलन केले। कृषी मंत्र्यांच्या घरासमोर थेट आंदोलन, काय नेमका सरकारला इशारा? खरं तर शासकीय नेते तेच आहे कृषी म्हणजे शेतकऱ्यांचे। कृषी मंत्री असल्यामुळं त्यांना आमचं नेतृत्व करायचं आहे आणि त्यांच्या मधातले बकाल वक्तव्य पाहून त्यांना आम्ही जाणीव करून देतोय की बाबा तुम्ही शेतकऱ्यांचं नेतृत्व करायला निघालेले आहे आणि मग अशा वेळेस त्यांच्याकडून अपेक्षा आहे, कारण आम्ही त्यांनाच मागणार आहे, ते कृषी मंत्री आहे आणि म्हणून महात्मा फुले जयंतीच्या निमित्तानं आज आम्ही त्यांच्या घरासमोर, कारण दिवसा मागणी करून करून थकलो म्हणून आता रात्री टेंब घेऊन निघालो आहे आणि हे आसूड पुस्तकसुद्धा महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांचा आसूड आणि इशारा याच्यावर सविस्तर सगळं, त्या काळात कसं होतं ना आता तसंच आहे, लूट सारखीच आहे आणि ते लूट थांबावी। आणि मग फडणवीस साहेबांना प्रभू रामचंद्राची शपथ घेऊन सांगितलं होतं का 7/12 कोरा कोरा कोरा, तारीख सांगत नाही फडणवीस साहेब। आणि म्हणून आम्हाला त्या बजेटमधलं जे मतभेद आहे ना, जसं जातीय भेद आहे, धर्मभेद आहे, तसा अर्थभेद आहे आणि अर्थभेदामध्ये आम्हाला मारला यांनी। बच्चू कडू जे आहे ती या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश साबळेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।